महाडचा सत्याग्रह हा मानवी हक्काचा सत्याग्रह होता. महाडच्या चवदार तळ्यावर भीमगर्जना झाली की आम्हीही इतरांसारखे माणसं आहोत, तो अधिकार आम्हाला पण मिळावा. बाबासाहेब म्हणाले, चवदार तळ्यातील पाणी पिल्याने आम्ही अमर होणार नाहीत. आजपर्यंत चवदार तळ्यातील पाणी पिलो नव्हतो तर आम्ही कुणीच मेलो नाही. इतरांसारखे आम्हीही माणसेच आहोत हे सिद्ध करण्याकरिताच चवदार तळ्याचा हा सत्याग्रह आहे. बाबासाहेब म्हणतात, त्या चवदार तळ्यातील पाण्याला अस्पृश्यांनी स्पर्श केला तर त्या पाण्याची वाफ होणार नव्हती किंवा तो पाणी नासणार नव्हता. पण मनस्मृतीने असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यातील पाणी पिऊ देऊन त्या जातींना समान आहेत हे मान्य करण्याची त्यांची इच्छा नव्हती. बाबासाहेब म्हणाले, जर तुमचा आमचा धर्म एक तर तुम्हाला आम्हाला हक्क सारखेच हवेत. कोट्यावधी लोकांना त्यांचा स्वतःचा काहीच अपराध नसताना गुन्हेगारापेक्षाही वाईट रीतीने वागविल्या जाते. विशिष्ट वर्गातील लोकांना पिढ्यानपिढ्या इतर लोकांच्या नरकयातना भोगावयास लागले होते. माणूस असून त्यांना जनावरांनाही मिळणाऱ्या सवलती मिळत नाहीत, तो धर्म कसला? बाबासाहेबांनी मानवी हक्कासाठी बंड उभारले होते. महाड नगरपालिकेने आपल्या अधिकाराखाली असलेले चवदार तळे ठरावानुसार अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते. पण स्पृश्य हिंदूंच्या भीतीमुळे त्या ठिकाणाच्या अस्पृश्यांनी चवदार तलावाचे पाणी नेण्याचा हक्क बजावला नव्हता. अस्पृश्य वर्गाचे हक्क आणि भवितव्य यासंबंधी परिषदांमधून विचारविनिमय झाला होता. बाबासाहेबांनी 19 व 20 मार्च या दोन्ही दिवशी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरविण्याचे निश्चित केले होते. परिषद यशस्वी करण्यासाठी पुढाऱ्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. खेड्यापाड्यात परिषदेचा प्रचार करण्यात आला होता. त्या परिषदेमध्ये 15 वर्षाच्या युवकापासून तर 75 वर्षाच्या वृद्धापर्यंत कोकणघाट, मुंबई आणि नागपूरमधून 5,000 अस्पृश्य लोक भाकऱ्या बांधून परिषदेसाठी आले होते. फाटकी मडकी वस्त्र परिधान केलेल्या त्या दीनदरिद्री बांधवांच्या प्रचंड जनसमुदायासमोर बंगाली पद्धतीचे धोतर नेसलेले, सदरा कोट घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सरळ सुबोध भाषणांनी सुरुवात केली. लहानपणी पाहिलेल्या अनुभवलेल्या परिस्थितीचे करुण गंभीर चित्र श्रोत्यांपुढे त्यांनी उभे केले. त्यांचा कंठ दाटून आला. बाबासाहेब लोकांना उपदेश करताना म्हणाले, आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो, म्हणूनच सरकार आमची नेहमी उपेक्षा करते. सरकार देईल ते घ्यायचे, सांगेल ते ऐकावयाचे, आमची अशी दास्य वृत्ती बनली आहे. बाबासाहेब म्हणाले, अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास 2 गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. अस्पृश्यांच्या मनावर जुन्या खळचट अनिष्ट विचारांचा गंज चढला आहे, तो धुवून निघाला पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार ह्यांची शुद्धी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही. त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. बाबासाहेब म्हणाले, सरकारी नोकरीत आपला प्रवेश करून घेतला पाहिजे. उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे. एक मुलगा BA झाल्याने
आपल्या समाजाला जो फायदा होईल तसा 1000 मुले चौथी शिकली तरी होणार नाही. त्या परिषदेत बाबासाहेबांनी सांगितले की मृत जनावरांचे मांस वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा करा. शिड्या आणि उष्ट्या तुकड्यासाठी माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची व शरमेची आहे. सर्वच जुने ते सोने म्हटले तर नवीन सुधारणा कधीच होणार नाहीत. आपल्या बांधवांना बाबासाहेब उपदेश करतात. ते म्हणतात, माझ्यापेक्षा मुले काकणभर सरस असावीत. असे जे आईबाप म्हणत नाहीत तर त्यांच्यात आणि पशूंच्या जिन्यात काहीच फरक नाही. स्वावलंबन शिकावे, स्वाभिमान धरावा, स्वत्वाची जाणीव ठेवली पाहिजे तरच आपला उद्धार होईल. महारांनी वतनाचा लोभ सोडून शेतकी करावी आणि जंगलातल्या जमिनी मिळवाव्या. चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी तळ्यावर जाऊन पाणी प्यावे असे ठरले आणि 4 तुकड्या एकामागून एक शिस्तीने चालू लागले. तो प्रचंड मोर्चा चवदार तळ्याकडे निघाला. ही एक युगप्रवर्तक घटना होती. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना घेऊन चवदार तळ्याकडे निघाले. आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी अनुयायांना घेऊन स्वतः सोबत बाबासाहेब चवदार तळ्यावर पोहोचले. बाबासाहेब चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले. खाली वाकून त्यांनी तळ्यातील एक ओंजळभर पाणी प्यायले. त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले. भारताच्या इतिहासातील तो महत्त्वाचा क्षण होता. माणुसकीचा आणि समानतेचा संदेश देणारा 20 मार्च 1927 हा मंगल दिवस होता. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. लढले त्या महाडच्या रणमैदानी. भीमबाबा लढले त्या महाडच्या रणमैदानी. लोक करी गर्जना बाबांच्या विजयाची. लोक करी गर्जना बाबांच्या विजयाची. रणांगणी आली जनता फेकून काठी घुंगराची. रणांगणी आली जनता फेकून काठी घुंगराची. भीमबाबा म्हणू लागले व्हा स्वाभिमानी. लढले बाबा त्या महाडच्या रणमैदानी. भीमबाबा लढले महाडच्या रणमैदानी. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. लढले त्या महाडच्या रणमैदानी. लढले भीमबाबा त्या महाडच्या रणमैदानी. बाबांच्या स्पर्शाने झाले पवित्र पाणी चवदारचे. बाबांच्या स्पर्शाने झाले पवित्र पाणी चवदारचे. इतिहासाच्या पानावर नाव कोरले बाबांचे. भीमबाबामुळं बळ आला साऱ्यांच्या मणी. भीमबाबामुळं बळ आला साऱ्यांच्या मणी. लढले त्या महाडच्या रणमैदानी. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. ओंजळीत घेतले बाबाने चवदार तळ्याचे पाणी. लढले त्या महाडच्या रणमैदानी. भीमबाबा लढले त्या महाडच्या रणमैदानी.